मित्रांनो, आदिवासी विकास आयुक्तालय महाराष्ट्र राज्य नाशिक यांच्याकडून एक जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या जाहिरातीमध्ये तुम्ही पाहू शकता 2 जून 2025 ते 15 जुलै 2025 या दरम्यान अनुसूचित जमातीच्या म्हणजेच एस टी कॅटेगरीतील पात्र लाभार्थ्यांकडून NB पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहे. अनुसूचित जमातीच्या पात्र लाभार्थ्यांनी जास्तीत जास्त अर्ज करावे असे आवाहनसुद्धा या जाहिरातीच्या माध्यमातून करण्यात येत आहे. आता ही जाहिरात पाहून तुमच्या मनात एक प्रश्न आला असेल, ही जाहिरात फक्त नाशिक जिल्ह्यासाठी आहे की महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांसाठी? तर मित्रांनो, मी तुम्हाला आदिवासी विकास विभागाच्या वेबसाईटवर जाऊन या ऑनलाईन अर्जामध्ये लाईव्ह दाखवतोय. तुम्ही इथे पाहू शकता महाराष्ट्र राज्यातील सर्वच जिल्हे या ऑनलाईन अर्जामध्ये देण्यात आले आहे. म्हणजे नाशिक जिल्हा तर सोडाच, तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातील रहिवासी असू द्या, तुम्हाला या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करता येतो. त्यानंतर इथे तुम्ही या ऑनलाईन अर्जामध्ये पाहू शकता अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या 4 योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्ज करता येतो. यामध्ये शेतकऱ्यांना काटेरी तार अथवा जाळीचे तार घेण्यासाठी 25,000 रुपये अर्थसहाय्य दिले जाणार. ताळपत्री घेण्यासाठी 20,000 रुपये अर्थसहाय्य दिले जाणार. लाभार्थी ही महिला असेल तर महिलांना 2-in-1 शिवणयंत्र खरेदी करण्यासाठी 10,000 रुपये दिले जाणार. त्यानंतर शासकीय वसतिगृहातील मुलामुलींना व इतर विद्यार्थ्यांना सायकल घेण्यासाठी 7,000 रुपये दिले जाणार. मित्रांनो, फक्त या 4च योजना नाहीत, तर या व्यतिरिक्त भरपूर अशा योजना आहेत ज्यांचा लाभ तुम्हाला मिळू शकतो. मी तुम्हाला इथे या वेबसाईटवर जिल्हावाईज योजनांची यादी दाखवतो. तुम्ही इथे पाहू शकता योजनांच्या यादीमध्ये इथे तुमचा जिल्हा निवडा. सपोज इथे मी चंद्रपूर जिल्हा निवडतो आणि सर्च करतो. आता इथे भरपूर अशा योजना आपल्यासमोर दाखवण्यात आल्या आहेत आणि यामध्ये महाराष्ट्रातील सर्वच जिल्हे समाविष्ट आहेत. कोणत्याही जिल्ह्यातील रहिवाशांना या योजनांचा लाभ घेता येतो. मित्रांनो, तुम्हाला जर या योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर महाराष्ट्र शासनाची ही अधिकृत वेबसाईट आहे nbtribal.in. या वेबसाईटवर जाऊन तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता. या वेबसाईटचे लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. पण जेव्हा तुम्ही या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करसाल तेव्हा वेगवेगळ्या योजनांनुसार तुमच्याकडे आधार कार्ड, रेशन कार्ड, पासपोर्ट फोटो, पॅन कार्ड, ST कॅटेगरीचे कास्ट सर्टिफिकेट, बँक पासबुक, शेतीचा 7-12 व 8, दारिद्र्य रेषेचा दाखला किंवा उत्पन्नाचा दाखला ही कागदपत्रे तुमच्याकडे असणे गरजेचे आहे आणि त्यासोबतच तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल ID सुद्धा. तर मित्रांनो, तुमच्यासाठी छोटीशी अशी महत्त्वाची माहिती देण्याचा प्रयत्न मी या व्हिडिओमध्ये केला आहे. याबाबत तुमचा काही प्रश्न असेल तर मला कमेंट करून नक्कीच विचारा. चला तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. धन्यवाद.